दरम्यान MHCET परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप आता काँग्रेसकडून सुद्धा करण्यात येतोय। नांदेडमधल्या भाजपचे मंडळ अध्यक्ष आणि नगरसेवक आशिष नेरळकर यांच्या जुळ्या मुलांना अनुक्रमे 99% MHCET परीक्षेमध्ये मिळालेत। त्यांना 12वी मध्ये PCM ग्रुपमध्ये केवळ 56 आणि 51% होते, मात्र त्यांना MHCETत 99% गुण कसे मिळाले याची चौकशी करावी, याची मागणी काँग्रेसचे नेते बालाजी गाढे यांनी केली आहे। नांदेडचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आशिष नेरळकर यांचा मुलगा आणि मुलीला अनुक्रमे 12वीला मार्क 56%, 51% असे मार्क आहेत PCM ग्रुपमध्ये, आणि जेईच्या परीक्षेमध्ये 51% आणि 28% त्यांना मार्क आले। मात्र MHCETच्या परीक्षेमध्ये त्यांना 99% आलेले आहेत। हा अजब प्रकार नांदेड जिल्ह्यातल्या MHCETच्या या विद्यार्थ्यांचा भारतीय जनता पक्षाच्या घडलेला आहे। यावरती देवेंद्र फडणवीस चौकशी करून कारवाई करणार का, याचं उत्तर महाराष्ट्रातल्या सामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना त्यांनी दिलं पाहिजे।